न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा राजकीय फैरी झडलेल्या आहेत। खेडमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागलेली होती आणि त्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी जोरदार पलटवारही केला। ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला। उद्धवजी ठाकरे अब आगे बढ़ो। उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेनंतर राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय। आता धमाका करायचा आपल्याला। खेडमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतनं वेगळा गट स्थापन करत पक्ष आणि चिन्ह मिळवल्याच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले होते। निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता। महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी आहेच, पण जो कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकत नाही तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेऊ शकणार? जो कुटुंब बदलत बसतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलताय तो गतिमान महाराष्ट्र कोणाला परवडणारा नाहीये। उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा जिव्हारी लागणारा बाण चालवलाय। उद्धव ठाकरेंचा गट राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असल्याची घणाघाती टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। तर शिंदेंच्या या घणाघाती टीकेला ठाकरे गटाकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी तर आता पूर्वी काही लोक मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करताना आपण पाहिलेलं आहे। आता तर राष्ट्रवादीचे लोक त्याच्यामध्ये घुसवायची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे इतर कुठल्याही पक्षातले लोक येत नाहीत। त्यामुळे ही काय मॅच फिक्सिंग आहे। राष्ट्रवादीतले लोक उद्धव ठाकरे गटामध्ये घेण्याची जी काही सुरुवात झालेली आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पाहतोय। घाबरले ते सगळे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि मी या ठिकाणी सांगतो की आता मात्र कोकण हा काल सिद्ध झाला। मी तर मराठवाड्याचा, पण मी कोकणवासी, माझे बरेच मित्र पण आहेत, मी सगळे त्या ठिकाणी मला काल भेटले बरेचसे, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या भूमीसाठी त्या ठिकाणी संरक्षणासाठी माननीय उद्धवजींना सपोर्ट करतो। ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांनी शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात दौरे करायला सुरुवात केली आहे। शिवगर्जना यात्रेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांवरही हल्ले चढवले जात आहेत। त्यामुळे आता शिवसेना सुद्धा मैदानात उतरणार आहे। परिणामी राजकीय संघर्ष सध्या तरी थांबण्याची शक्यता दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेनं पक्षफोडीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवलाय। शरद पवारांनी शिवसेना फोडलेली होती याची आठवण दीपक केसरकरांनी करून दिली आहे। पक्ष फोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आघाडीवरून दीपक केसरकरांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे। शिवसेना फोडणारे पवार ठाकरेंना कसे चालतात? शिवसेनेनं ठाकरेंना करून दिली पवारांच्या फोडाफोडीची आठवण। राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या आघाडीवरून ठाकरेंना डिवचलं। महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच उद्धव ठाकरेंचं राजकारण हे पवारांच्या सल्ल्यानुसारच चालल्याचा आरोप होतोय। शिवसेना हातची गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना शरद पवारच आधार आहेत, पण शिवसेनेच्या नेत्यांना हेच खूप लागलंय। शरद पवारांनी अनेक वेळा शिवसेना फोडल्याची आठवण शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी करून दिली आहे। शरद पवारांनी छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं होतं। भास्कर जाधवांनाही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन गेले होते। ठाण्याचे माजी खासदार आनंद परांजपेंनाही त्यांनी शिवसेनेतून तोडलं होतं। आमदार दौलत दरोडा यांनाही त्यांनी शिवसेनेतून फोडलं होतं। शिवसेनेच्या नेत्यांना फोडल्याची यादी मोठी असल्याचा टोला केसरकरांनी लगावलाय। मंत्रीपद वाचवताना जे बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेलं होतं आज सगळ्यात विसरत नाही। तुम्ही मात्र एका मिनिटामध्ये सगळं विसरता आणि सत्तेपोटी आपल्या जे खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी दुश्मनी केली, अनेक वर्ष ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्या बरोबर तुम्ही जाता। याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही। कृपया लोकांना खोटं सांगू नका। उद्धव ठाकरेंची सध्याची राजकीय वाटचाल शरद पवारांच्या सल्ल्यानुसार चालल्याचं शिवसेनेला खुपतंय। उद्धव ठाकरेंना शरद पवारांपासून दूर करण्याकरता जाणीवपूर्वक पवारांनी शिवसेना फोडल्याचे दाखले सत्ताधारी देत आहेत। पवार ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण करण्यात
सत्ताधाऱ्यांना कितपत यश येतंय हे पाहावं लागेल. शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरेंनी खेडमधल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षावर जोरदार निशाणा साधला. सभेतून त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरण्यावरनं शिंदेंना आव्हान दिलं. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावावरून आता ठाकरे आणि शिंदेंमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंचे वार, शिवसेनेचा पलटवार. बाळासाहेबांच्या फोटोशिवाय निवडणूक लढवा. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंचं आव्हान. तुम्हीच नाव बाजूला करा, केसरकरांचं प्रत्युत्तर. शिवसेना नावाशिवाय, बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुम्ही मत मागून दाखवा. खेडमध्ये शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर बाळासाहेबांचा पक्ष चोरल्याचा आरोप केला. खरी शिवसेना ही आपलीच असल्याचं सांगत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला बाळासाहेबांचा फोटो काढून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. आणि माझं तर आव्हान आहे, नुसतं मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागून दाखवा. शिवसेना नावाशिवाय, बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुम्ही मतं मागून दाखवा. उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला आता शिंदेंच्या शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचेच विचार सोडल्याचा आरोप करत त्यांना बाळासाहेबांचं नाव बाजूला करण्याचं प्रति आव्हान दिलं. तुम्ही सुद्धा बाळासाहेबांचं नाव बाजूला करा, कारण तुम्ही ते सोडलेलंच आहे. त्यांचे विचार सुद्धा तुम्ही सोडलेले आहेत. आम्ही का बाजूला करावं? आम्ही आमच्या आमदारक्यापणाला लावल्या शिवसेनेमध्ये राहण्यासाठी. आम्हाला जर दुसऱ्या पक्षात जायचं होतं तर आम्हाला कुठलाही धोका नव्हता. आमच्याकडे 2/3पेक्षा जास्त बहुमत होतं. पण शिवसेनेची खरी ध्येय धोरणं याचं पालन आम्ही करतोय आणि म्हणून तुम्हाला बाहेर पडायला लागलं. तोपर्यंत तुम्ही बाहेर सुद्धा पडत नव्हता. तुमच्या ह्याच्यातला मास्क कधी खाली आला नाही. एकंदरीतच बाळासाहेबांच्या नावावरून पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही गटांकडून बाळासाहेबांचा वारसा सांगितला जात असला तरी बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण याचा फैसला मात्र जनताच करणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात राजकीय आरोप प्रत्यारोप आणि आव्हान प्रतिआव्हान सुरूच राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विश्वास आहे. उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेतल्या गर्दीवरनं शिवसेनेचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी थेट राज ठाकरेंच्या सभेचं उदाहरण दिलंय. त्यामुळं ठाकरेंच्या सभेनंतर पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंची सभा, कोकणामध्ये राजकीय शिमगा. सभेतल्या गर्दीवरून केसरकर यांचे बाण. राज आले असते तर दुप्पट गर्दी झाली असती. केसरकरांनी यायला हवं होतं, खैरेंचा टोला. डोळ्यात मावत नाही असं हे आई जगदंबेचं रूप आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधल्या सभेनंतर आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलंय. खेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खेड दौरा जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्याच मैदानात सभा घेण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. 19 तारखेला आपली रॅली होणार आहे तिकडे खेडमध्ये. हां, रामदास कदम साहेबांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे, सभेचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या गोळीबार मैदानातल्या सभेला चांगलीच गर्दी झाली होती. पण याच गर्दीवरून शालेय शिक्षण मंत्र्यांनी भलताच दावा केलाय. उद्धव ठाकरेंच्या सभेच्या गर्दीवर टीका करताना केसरकर यांनी थेट राज ठाकरे यांचा संदर्भ देत उद्धव ठाकरे शिवसेना वादात गरज नसताना मनसेला ओढलंय. गर्दी कोकणामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की राजसाहेब आले तर याच्यात दुप्पट गर्दी होईल. कारण ठाकरे कुटुंबियांचे विचार ऐकण्यासाठी ती बाळासाहेबांची पुण्याई आहे. केसरकर यांच्या या दाव्यावर ठाकरे गटानं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केसरकर यांनी सभेत येऊन पाहायला हवं होतं असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावलाय.
कोकणातला म्हणजे होळीचा सण खूप महत्त्वाचा असतो. हे सगळे मुंबईचे चाकरमाने सुद्धा त्या ठिकाणी होळीसाठी 5-5, 6-6 दिवस गावात असतात. हे सगळे त्या ठिकाणी आले होते. कुठूनही बाहेरून माणूस आणता आला नाही. त्या केसरकरनी सिद्ध करून दाखवावा, नाहीतर मग केसरकरला राजीनामा द्यावा त्यांनी, खोटं बोलणं म्हणून. ठाकरेंच्या सभेला शिवसेनेनं सभेतूनच उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या 19 मार्चच्या सभेला किती गर्दी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण या वादात खेडच्या गोळीबार मैदानावर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा गोळीबार होणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोकणातला राजकीय शिमगा आता शिगेला पोहोचलाय. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सभेवरून रामदास कदमांनी जोरदार पलटवार केला. कितीही सभा घेतल्या तरी योगेश कदमच जिंकून येतील असा दावा रामदास कदमांनी केलाय. तर सभेतली गर्दी पाहून कदमांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय. दापोली मतदारसंघात धुमशान. ठाकरेंच्या सभेनंतर कदम मैदानात. सीएम पदावरून रामदास कदमांचा टोला. निवडणूक लढवा, ठाकरे गटाचं आव्हान. खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरेंनी जोरदार सभा घेऊन कोकणातल्या राजकीय लढाईचं रणशिंग फुंकलं. दापोलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांवर आगपाखड केली होती. रामदास कदमांचे राजकीय विरोधक असलेले संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला. संजय कदम यांनी शिवबंधन बांधल्यानं तालुक्यातली राजकीय समीकरणं बदलली आहे. रामदास कदमांचे आमदार असलेले पुत्र योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र अशा कितीही सभा घेतल्या तरी फरक पडणार नाही असा टोला रामदास कदम यांनी लगावलाय. पण एक गोष्ट मला उद्धवजींना सांगायला हवी. उद्धव साहेब, तुम्ही एकदा नाही 100 वेळा खेडमध्ये आलात तर योगेश कदमाला तुम्ही पाडू शकणार नाही. राज्यात 1.5 वर्षानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात 40 आमदारांच्या पक्षाला शिवसेना हे नाव मिळालंय. त्यामुळे ठाकरे गटानं 40 आमदारांच्या मतदारसंघात नवे उमेदवार शोधायला आणि पक्षाचं बळ वाढवायला सुरुवात केली आहे. खेडमध्ये रविवारी घेतलेली सभा आणि संजय कदमांचा पक्षप्रवेश त्याच रणनीतीचा भाग होता. कधीही निवडणूक घेतली तरी आम्हीच विजयी होऊ असा दावा ठाकरे गटानं केलाय. कोकणवासीय जे आहेत ते सर्व शिवसेना प्रमुखांना मानणारा वर्ग आहे. आणि त्यानंतर आता उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांना मानणारा वर्ग येतो. आणि मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः पाहिलं हे. आणि हे आरोप म्हणजे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणून त्याला असं वाटतं की काय, पण काही नाही, संपूर्णपणे त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बाजूनी संपूर्ण कोकणवासी आहे. हे काल आम्हाला दिसून आलं. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर रामदास कदमांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. आता 19 मार्चला रामदास कदम जाहीर सभा घेणार आहेत. त्या सभेनंतर दोन्ही सभांना झालेल्या गर्दीची तुलना होईल. नागरिक कुणाच्या पाठीशी आहेत हे त्यातून सिद्ध होईल. मात्र खरा निकाल हा पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीतच लागेल. तोपर्यंत जाहीर सभा आणि आरोप प्रत्यारोप मात्र सुरूच राहतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झाल्यानंतर शिवसेना आता आणखीन आक्रमक झालेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबादमध्ये असणारी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मागणीवर आता केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेतं याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय. औरंगजेबाची कबर उखडून टाका. आक्रमक औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवा. शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद मधील मुघल बादशाह औरंगजेबाची ही कबर पहा. स्वराज्याच्या मुळावर उठलेल्या या मुघल बादशहाचा महाराष्ट्राच्या भूमीतच शेवट झाला. त्याच्या पराभवाची साक्ष देणारी ही औरंगजेबाची कबर. शिवसेनेला ही कबर आता संभाजीनगरमध्ये नकोशी झाली आहे.
औरंगजेबाची कबर खुलताबादमधून उखडून टाका अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मी तर विनंती करणार आता केंद्र सरकारला, ती खुलताबादमध्ये जी कबर आहे ती कबर सुद्धा तिथून काढून टाकावी, ही सुद्धा मी या ठिकाणी पंतप्रधानांना लेटर पाठवून सांगणार आहे. कारण कुठल्या जाती धर्माच्या या विरोधात नाही की त्यांनी या बाबतीत आम्ही जे बोललो तर त्यांची गंभीर दखल घ्यावी. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी या मागणीवर सावध भूमिका घेतली आहे. प्रतिक्रिया करू द्या ना, करू द्या. त्यांचा अधिकार आहे, त्यांना काय करायचं आहे. आणि पंतप्रधानांना कशाला बाबा, आपण तर शिवसैनिक आहे ना. कधी घेतलं होतं का? तुमचे जे बाळासाहेब ठाकरे होते, ते बाळासाहेब ठाकरेंनी कधी कोणाची परवानगी घेतली नाही होती. आणि हे इतके हे झालेले आहे, कमजोर झालेले आहे की त्यांना आता पंतप्रधानांची मदत लागत आहे, असले शिवसैनिक. औरंगाबादचं नाव बदलल्यानंतर त्याविरोधातलं आंदोलन सुरू झालं. हे आंदोलन सुरू असतानाच आता थेट औरंगजेबाची कबरच उखडून टाकण्याची मागणी होते. या मुद्द्यावरून येत्या काळात संभाजीनगरचं राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. अविनाश कानडजेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. लातूरचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी बेळगावात जाऊन जय कर्नाटकचा नारा दिलाय आणि त्यामुळे कर्नाटकच्या सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट आहे. तसंच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्वाभाविकच कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. धीरज देशमुखांचा जय कर्नाटकचा नारा, जय बेळगाव, जय कर्नाटक. सीमावासियांमध्ये उसळली संतापाची लाट. कर्नाटकच्या नाऱ्यावरून तापलं राजकारण. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद रखडलाय. तर सीमा भागातल्या मराठी बांधवांना आजही कानडी सरकारच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. एकीकडे मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असताना दुसरीकडे लातूरचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुखांनी सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय बेळगाव, जय कर्नाटक. कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा या मागणीकरता सीमावासियांचा लढा सुरू आहे. अशातच धीरज देशमुखांच्या जय कर्नाटक नाऱ्यामुळे सीमावासियांमध्ये संतापाची लाट आहे. धीरज देशमुखांच्या जय कर्नाटक घोषणेचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटल्याचं बघायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांना काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे, तर मवियाच्या नेत्यांची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीमधला एक जबाबदार आमदार अशा पद्धतीने बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषीयांचे मन दुखवतो, तेव्हा मात्र झोपले आहेत का? आता मागच्या 3 महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवलं, आजपर्यंत काही प्रतिक्रिया कोणाची आली नाही. मी वाट बघतोय. मी तीव्र निषेध व्यक्त करतो या घटनेचा. रविवारी बेळगावच्या राजहंस गडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला धीरज देशमुखांनी जय कर्नाटकचा नारा दिल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता त्यावरून कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक ब्रेकिंग न्यूज ठाण्यातून हाती येते. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी न्यूज 18 लोकमतवरती, म्हणजे ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरात शिवसेनेची शाखा आहे आणि या शिवसेनेच्या शाखेवर ताबा घेण्यावरून राडा झालाय. ठाकरे गट आणि शिवसेना यांचे कार्यकर्ते आमने सामने आले असून घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झाले आहेत आणि या सगळ्या प्रकरणात आता मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आपण काही वेळापूर्वीची दृश्य पाहतोय ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरातली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? म्हणजे ठाण्यातली शिवाजीनगरची शाखा जी आहे या शाखेवरून दुसऱ्यांदा या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे की शाखा नेमकी कोणाची आहे. होळीचा सण आहे. होळीच्या सणानिमित्त दोन्ही गटातील जे शिवसैनिक आहेत ते त्या ठिकाणी जमले होते आणि त्यानंतर इथं नेमके कोणी बसायचं, कोणाच्या ताब्यात ती शाखा असणार आहे, या सर्व गोष्टीवरून तिथे वाद निर्माण झाला. आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून
शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. त्यानंतर सर्वात जास्त जर शिवसेना शाखा ताब्यात घेण्याहून जर राडा कुठे झाला असेल तर तो ठाण्यामध्ये झालेला आहे. मग तो टेंबी नाक्याच्या इथला परिसर असेल किंवा शिवाजीनगर असेल, लोकमान्य, असे बरेच ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी शिवसेना शाखा नक्की कोणाची आहे यावरून वाद निर्माण झालेले आहेत. कारण का काही बहुतांश शिवसैनिक जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, पण काही असे नगरसेवक आहेत तिथे किंवा काही पदाधिकारी आहेत जे अजूनही ठाकरे गटात आहेत आणि त्यामुळे हा सगळा वाद जो आहे तो वेळोवेळी निर्माण होतो. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती नेमकी कशा पद्धतीनं पुढे सुरक्षा केली जावी किंवा कशा पद्धतीने असा वाद निर्माण होऊ नये याकरता पोलीस काळजी घेतातच. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून त्या ठिकाणी मोठा राडा होण्यापासून वाचवलेला आहे आणि पोलिसांनी तिथे बंदोबस्त तैनात केलेला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते जे आहेत अजित, हा सगळा जो भाग आहे इथे खरं तर जे स्थानिक नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत, म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेचे सगळे नगरसेवक आहेत आणि प्रताप सरनाईक इथले स्थानिक आमदार आहेत. अशा परिस्थितीत किती लोक एकमेकांना भिडले? इथे पोलीस किंवा सुरक्षा आता कशी तैनात करण्यात आली आहेत? हातापाईपर्यंत वेळ आली का फक्त तोंडी एकमेकांवर सूक घेण्यात आलं? सुरुवातीला ज्यावेळेस काही 2 ते 3 लोकांमध्ये हा वाद झाला होता आणि त्यानंतर अर्थात एकमेकांना फोन करून त्या ठिकाणी लोकांना बोलवलं गेलं. बघता 100-150 लोकांचा मॉब त्या ठिकाणी जमा झाला आणि ही शाखा आमचीच आहे, चावी आमच्याकडे आहे, आम्ही इथे इतके वर्ष बसलेलो आहोत, या शाखेमध्ये दिघे साहेब आले होते, अशा विविध पद्धतीनं त्या 2 गटांमध्ये राडा सुरू झाला. ज्यावेळी मॉब वाढतोय लक्षात आलं त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. ठीक आहे अजित, त्या ठिकाणून बाहेर केलेलं आहे. ठीक आहे अजित तुर्तास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तरी आमदार साहेबांनी हे सगळी शाखा बांधून दिलेली. आम्ही पूर्व इथं रहिवासी आहेत. सर नेमकं काय झालं सर? श्रेय असेल शिंदे साहेबांचं असेल आणि त्याच्यामुळे आम्ही आमदार प्रताप सरनाईक आहेत त्यांच्या पाठीमागे आणि ही त्यांची शाखा आहे. त्यांनी 3 वेळा तुटली तरी त्यांनी पदर खर्चानी करून दिलेली शाखा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या शाखेत आम्ही आमचं तिथे एंट्री करणार. आम्ही तिथले रहिवासी, आम्ही तिथेच बसणार. स्थानिक नगरसेवक म्हणतात की या ठिकाणी जे आलेले बाहेरचे लोक आलेले बाहेर प्रचंड सगळे जमलेले सगळे लोक आमचे रहिवासी. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ सुरूच राहील.